नमस्कार. तर माझ्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपलं स्वागत करते. तर इथे मी तुम्हाला माझं संध्याकाळचं रुटीन दाखवणार आहे. तर इथे लहान लहान मुलं संध्याकाळच्या वेळेस क्रिकेट खेळत होते. तर म्हटलं ते पण कॅप्चर करूया. आणि त्यांचं इथं मस्त स्टंप वगैरे लावलेला होता, जो की फळीचा होता, लाकड्या फळीचा. त्यानंतर इथे मला जो शेकोटी आपण करतो बाळंतीणबाईसाठी, तर तो करायचा होता. त्यासाठी मम्मी इथे शेणाच्या गोवऱ्या ज्या असतात, ज्या की इथं वाळू घातलेला होता, त्या एकत्र करून एका घमेल्यात टाकून त्याला पेटवायचं होतं. जो आपण शेकोटी करतो, तर तो ह्या गौऱ्या जाळून त्याचा विस्तू जो असतो, तर त्या विस्तवाचा शेक घ्यायचा असतो. म्हणजे भविष्यात कंबरदुखी वगैरे जे काही होतं, तर ते होणार नाही. त्यासाठी ह्या आपण शेकोटी घेत असतो. तर त्यासाठी ते गोवऱ्या वगैरे सगळं जमा केलं आणि त्यानंतर त्याला पेटवलं. मग त्या पेटवून त्याचा विस्तू तयार होतो. त्या विस्तवाचा शेक घ्यायचा. त्यानंतर इथे थोड्याच वेळात बाळ वगैरे झोपलेलं होतं. तर मग जेवायचा पण टाईम झालेला होता. तर मग म्हटलं जेवण वगैरे करून घेऊ. तर इथे मला मम्मीने गरम पाणी करून दिलेलं होतं आणि खाली बसायला वगैरे काही अलाउड नसतं. मग त्याच्यामुळे माझं सगळं जेवण वगैरे सगळं इथं खाटेवरच बसून चाललेलं असतं. तर इथे मला जेवण वगैरे आणून दिलं आणि जेवणाचं ताटच मी हातात घेतलं होतं की लगेच बाळ रडायला लागलं. पण जे बाळ रडत असल्यानंतर आई जेवण करू शकत नाही. म्हणजे कारण की आमच्याकडं असं म्हटलं जातं की जर 1.25 महिन्यापर्यंत आपण बाळाला मांडीवर घेऊन जेवण केलं किंवा पाणी पिलं, तर बाळ नंतर जेव्हा आई जेवायला बसते तर तेव्हा लगेच रडायला लागतं. त्याच्यामुळं तसं आमच्याकडं तरी अलाउड नाही आहे. त्याच्यामुळं मग ती रडत होती, तर मग मला माझं ताट बाजूला ठेवून पहिले तिला तिचं जेवण द्यावं लागलं. त्यानंतर मी तिला घेतलं इथं पहिले तिचं जेवण तिला दिलं आणि मग त्यानंतर मी जेवण करणार होते. तर आफ्टर डिलेवरी किंवा आफ्टर जेव्हा बाळ आपल्या आयुष्यात येतं, तर आपली फर्स्ट प्रायोरिटी हे आपलं बाळ होऊन जातं आणि व्हायला पण पाहिजे, कारण की ते पूर्णपणे आपल्यावर डिपेंड असतं. म्हणजे त्याचं जेवण वगैरे हे सगळं आपल्यावर डिपेंड असतं. तर मग ते आपली ती बाळ हे एक फर्स्ट प्रायोरिटी होऊन जाते. त्यानंतर मी तिला इथे झोपी घातलं होतं. मग मला असं वाटलं की माझं जेवण होईपर्यंत ॲटलिस्ट ती झोपेल, पण असं काही झालेलं नाही. त्यानंतर मी जेवणाचं ताट घेतलं हातात आणि लगेच ती उठलेली. मग काय मी इथं पटकन जेवण करून घेतलं आणि मग तिला घेतला. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.